श्रीराम सुनील ज्योतिष सेवेत तुमचं पुनश्च स्वागत आहे. जनन शांतीविषयी मनात शंका असतात. जनन म्हणजे जन्माच्या वेळाच्या करायच्या शांती. मूल जन्माला आल्यानंतर नक्षत्र, योग, करण, पंचांगाचे 5 अंग किंवा त्या वेळेची वेळ पाहिली जाते. त्यात एखादी वेळ जर का अशुभ असेल, तो नक्षत्र असेल किंवा काही योग पण आहेत आणि काही तिथी पण आहेत, तर त्याची शांती करावी. वैयक्तिक तुमचा पाळण्यात बाळाला ठेवायच्या पूर्वी खरोखर तसं पाहायला गेलं तर बारसं जे आहे ते 15 वर्षाच्या आत करतात. 12व्या दिवशी 13व्या दिवशी त्याच्या अगोदर शांती करावी. म्हणजे ते जनन शांती जी आहे तो दोष बऱ्यापैकी नष्ट होतो आणि त्या दिवशी कुठल्या नक्षत्र किंवा पंचांग पाहायची गरज नाही आहे. 10 दिवसाचं सोयर संपल्यानंतर खरी तर 11व्या दिवशी शांती करावी, जी खूपशी लागू होते. परंतु जर का तुमच्याकडनं राहिली तर जेवढी जमेल तेवढी जन्माची शांती करून घ्या, ज्याचा उपयोग होतो. जनरली वास्तुशांतीपासून जन्माच्या कुठल्याही शांती असतील किंवा शांतिक कर्म असेल, हे माझा अभ्यास असा आहे ज्योतिष आणि न्यायशास्त्रानुसार की 10-15 वर्षांनी परत करावी. एक रिन्यू ऑफ लायसन म्हणतो ना आपण, तसा प्रकारे 10-15 वर्षांनी करावी. त्याचा नक्की उपयोग होतो. जर का चुकून जन्मानंतर 1.25 महिन्यात, 10 दिवसानंतर, 11व्या दिवशी किंवा अगदी वर्षभरात राहिली आणि त्याला काही त्रास व्हायला लागला की माणूस ज्योतिषाकडे जातो आणि ते पाहतो आणि मग करतो. म्हणून जेवढी जमेल तेवढी लवकर करा. जनन शांती, जन्माची कुठलीही शांती ही लवकर केल्यामुळे लागू होते. आणि सरासरी जर का तुम्ही ती पहिल्या वर्षभराच्या आत केली, पहिल्या महिन्याच्या आत केली, तर परत त्याच्या उमेदीच्या काळात 15-20व्या वर्षी नक्की करा. परत एक 35च्या काळात जनरली 10-20 वर्षांनी, 15 वर्षांनी, 12 वर्षांनी परत करावी. त्याचा नक्की उपयोग होतो. जनन शांतीमुळं एक प्रकारची छत्री आहे. तुमचा पाऊस कर्मात लिहिलेल्या गोष्टी चुकणार नाही आहेत, पण छत्रीमुळं पावसाळ्यापासून काही अंशी संरक्षण होतं. आणि कुठलंही आपल्या सनातनामधलं कर्मकांड, धर्मकांड जे आहे, धर्माच्या गोष्टी आहेत, याच्यामुळं पॉझिटिव्ह वाईब्स येतात, शक्ती येते, मनशक्ती सुधारते. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता. कर्मकांडाच्या, हवनाच्या, शांतीच्या कुठल्याही प्रकारामुळं तुम्हाला मार्ग सापडतो. पाणी सोडलं, शांती केली, मला उद्या नोकरी लागली असं होत नाही, पण तुमचे प्रयत्न त्या दिशेने होतात. तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. म्हणून कुठलंही कर्मकांड हे खूप श्रद्धेने करा. तुम्हाला 101% फायदा होईल. जय श्रीराम.